नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीण महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी दीपाली गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी संकेत वाकळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर भाजप कार्यालयात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने यांच्या हस्ते दोघांनाही नियुक्तीपत्र प्रदान करून स्वागत करण्यात आले. दीपाली गवळी व संकेत वाकळे यांच्या नियुक्तीमुळे पक्षाची संघटनात्मक तसेच रचनात्मक ताकद अधिक वाढण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पद मिळालं आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे. सांगायला एवढं आनंद होतो आहे मला की मला ग्रामीणमधून पद जे मिळालेलं आहे तर ते एक बोलताना की बाबा बाळाला जसं नर्सरी टाकलं की एक अंगणवाडीतली शिक्षिका जशी शिकवते की आई बोलण्यापासून, तर मला माझ्या ग्रामीण भागातल्या ज्या लेडीज आहे त्यांच्यातल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्यात पहिले मला त्या सगळ्या सॉल्व करता येईल, व्यवस्थित पार पाडता येईल. आणि जे थोडक्यात दादांनी जे भाषण केलं मगाशी की मोदी साहेबांनी जे सांगितलं की सोन्याविषयी, पेट्रोलविषयी, डिझेलविषयी आणि महागाईविषयी, तर मी एक सांगेन की लेडीजला सोन्यापेक्षा आपण एक स्वतः इतकं समाधानी असायचं पाहिजे की आपण एक सोन्याच्या चुडिया जशी असते तशी भारतामध्ये आपलं एक सोन्याचं भारत आहे. तर एवढ्या सोन्यासारख्या भारतामध्ये आपल्याला राहायला एवढं मोठं भाग्य आपलं उजळलं आहे. तर ह्याच्यात काय अजून सोनं पाहिजे आपल्याला, आणि सोन्यासारखे आपले भारतीय लोक आहे. तर मला एवढी अपेक्षा आहे की आपले भारतीय लोक की जे समजून घेणारे आहे की सोनं नाहीही खरेदी केलं तरी काही बिघडणार नाही, पण सोन्यासारखे माणसं जपणं हेच आपल्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. पुढे जाऊन आपण रुबीसुद्धा आपल्या भारतात येऊ शकतो. हेच मोदी सरकारांचं सांगण्याचा दृष्टिकोन आहे, ह्याच्याकडे आपण लक्ष द्यावं. कार्यालयात धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीची पदाधिकाऱ्यांची मीटिंग विविध विषयावर आयोजित करण्यात आली होती. विशेष करून माननीय मोदी साहेब पंतप्रधान यांनी केलेले आव्हान, SIR प्रोग्राम तसेच पंडित दीनदयाल प्रशिक्षण कार्यक्रम अशा विविध विषयावर आज भाजपा कार्यालयात आयोजित मीटिंगमध्ये विविध मतं मांडण्यात आली आणि ही मीटिंग अतिशय उत्साहात संपन्न झाली. तसेच आज भारतीय जनता पार्टी संकेत वाकळे, राणा धुळे तालुका गळिंग यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून त्या संकेत वाकळे याला आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. त्याचं मनपूर्वक अभिनंदन. तसंच आमच्या महिला आघाडीच्या गवळीताई या एक अतिशय सक्षम आणि कार्यक्षम महिला आहेत. त्यांच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीत काम करण्याची इच्छा होती आणि आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात त्यांचा भाजपात प्रवेश तर झाला. त्याचबरोबर त्यांच्यावर धुळे तालुका महिला भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नव्याने ज्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे ते सर्व पदाधिकारी अतिशय जोमाने काम करतील अशी मला आशा आहे. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराज. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.